तर उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। ठाकरे सेनेचा आज संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला जातो। उद्धव ठाकरे स्वतः त्या मोर्चासाठी उपस्थित आहेत। या मोर्चाच्या माध्यमातून अनेक मागण्या सरकारपुढे मांडल्या जातील। ज्या शेतकऱ्याचं गेल्या महिनाभराच्या पावसानं अतोनात नुकसान झाले, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यात, अनेकांची जमीन पूर्णतः नापीक झाली आणि ज्या शेतकऱ्यांचं पीक वाया गेलंय, पाण्यात मातीमोल झाले, या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि घर पशुधन याचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीही काही मागण्या ठाकरे सेनेकडून राज्य सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत। मात्र राज्य सरकारकडून जे पॅकेज जाहीर करण्यात आले ती धूळफेक असल्याचा आरोप करत या हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आले। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे आंदोलन स्थळाकडे रवाना झालेत। काही मिनिटांमध्ये या आंदोलनाला हंबरडा मोर्चाला सुरुवात होती। हा हंबरडा केंद्रापर्यंत पोहोचवणार असे यावेळेला ठाकरे सेनेने सांगितले। तर उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। ठाकरे सेनेचा आज संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला जातो। उद्धव ठाकरे स्वतः त्या मोर्चासाठी उपस्थित आहेत। या मोर्चाच्या माध्यमातून अनेक मागण्या सरकारपुढे मांडल्या जातील। ज्या शेतकऱ्याचं गेल्या महिनाभराच्या पावसानं अतोनात नुकसान झाले, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यात, अनेकांची जमीन पूर्णतः नापीक झाली आणि ज्या शेतकऱ्यांचं पीक वाया गेलंय, पाण्यात मातीमोल झाले, या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि घर पशुधन याचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीही काही मागण्या ठाकरे सेनेकडून राज्य सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत। मात्र राज्य सरकारकडून जे पॅकेज जाहीर करण्यात आले ती धूळफेक असल्याचा आरोप करत या हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आले। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे आंदोलन स्थळाकडे रवाना झालेत। काही मिनिटांमध्ये या आंदोलनाला हंबरडा मोर्चाला सुरुवात होती। हा हंबरडा केंद्रापर्यंत पोहोचवणार असे यावेळेला ठाकरे सेनेने सांगितले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।